सर्व अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकरवरती योग्य प्रकारे गरोदर माता कशी नोंदवावी, जेणेकरून तुमची जर माता पहिल्या खेपेची असेल तर ती तुमची माता PMMVYच्या ॲपमध्ये ड्यू लिस्टमध्ये पहिल्या खेपेसाठीच दिसेल, आणि जर तुमची माता दुसऱ्या खेपेची असेल तरी देखील ती तुमची माता दुसऱ्या खेपेच्या वेळेस जेव्हा तिची संभाव्य तारखेनंतर डिलिव्हरी झाल्यानंतर तुमच्या ड्यू लिस्टमध्ये दिसेल. तर यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने ही जी काही गरोदर माता आहे तुमची ती पोषण ट्रॅकरला भरणं अतिशय गरजेचं आहे. तर पहा, इथं मी गरोदर मातेची नोंद करायला सुरुवात केली आहे. याच्यामध्ये मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून OTP जनरेट केला आहे. जे काही आपली गरोदर माता नोंदवण्याची प्रोसेस आहे ती सेमच असणार आहे. मी तुम्हाला ज्यावेळेस तो काही एक महत्त्वाचा ऑप्शन आहे जो निवडताना तुम्ही चूक करत आहात त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणती चूक करत आहात, ज्यामुळे तुमच्या दुसऱ्या खेपेच्या माता देखील पहिल्या खेपेची माता म्हणून रजिस्टर होत आहे आणि पहिल्या खेपेची गरोदर माता देखील तुमची दुसऱ्या खेपेची माता म्हणून रजिस्टर होत आहे पोषण ट्रॅकरला. आणि त्याचा प्रॉब्लेम काय होत आहे तर तुम्हाला तो PMMVYच्या ड्यू लिस्टमध्ये एखादी माता एक्स्ट्राची दिसत आहे किंवा एखादी माता दिसायला हवी आहे परंतु दिसत नाही आहे. तर ते जो काही पर्याय आहे तो निवडताना आपण तो पाहणार आहोत. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे आता सध्या EKYCची प्रोसेस चालू आहे. EKYC झाल्यानंतरच आपल्याला रजिस्टरसाठी तो पर्याय उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते, ती म्हणजे जर तुमची माता ही पहिल्या खेपेची गरोदर असेल आणि तुम्हाला तिचा PMMVYसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ती जर माता स्तनदा मातामध्ये रजिस्टर केली तर निश्चितच ती तुमची जी माता आहे जी तुम्ही स्तनदामधून भरली आहे ती मात्र तुमची दुसऱ्या खेपेची माता म्हणून रजिस्टर होणार आहे. कारण की स्तनदाच्या ऑप्शनमध्ये पहिल्या खेपेची प्रेग्नन्सी त्या मातेची दाखवतच नाही आहे. त्यामुळे तुम्ही ती माता गरोदर असतानाच भरा, म्हणजे जेणेकरून ती तुमची माता ही पहिल्या खेपेसाठी तुम्हाला तिथं ड्यू लिस्टमध्ये दाखवलं आणि पहिल्या खेपेसाठी रजिस्टर करता येईल. परंतु पोषण ट्रॅकरमध्ये स्तनदा भरल्यानंतर मात्र ती तुमची माता दुसऱ्या खेपेसाठीच पडणार आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर इथं मी त्या मातेचं FRS करत आहे. FRSची प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला त्या मातेची प्रोफाईल बनवण्यासाठी जो पर्याय उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की पहिल्या खेपेची आणि दुसऱ्या खेपेची माता आपण कशा प्रकारे रजिस्टर करायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पहिल्या खेपेची माता ही स्तनदा म्हणून भरू नका. ही एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे, कारण की त्यामुळे तुम्हाला स्टेटस एरर येऊ शकतो तो फॉर्म भरताना आणि फॉर्म सबमिट होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की तुम्ही ती माता पहिल्या खेपेच्या लाभासाठी भरणार आणि पोषण ट्रॅकरनुसार ती दुसऱ्या खेपेसाठी रजिस्टर होणार आहे. तर पहा, इथं आपण त्या मातेचं EKYC FRSची प्रोसेस पूर्ण झाली आहे. आता आपण आपल्या पतीचं नाव टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला वर्गवारी निवडायची आहे SC ST आणि इतर यानुसार. त्यानंतर निवासाचा प्रकार निवडायचा आहे आपल्याला, शाश्वत की तात्पुरता. त्यानंतर आपल्याला त्या मातेची गरोदर मातेची जी काही पाळीची तारीख असेल, शेवटच्या पाळीची तारीख, ते इथं भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पहा, महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर हा जो प्रश्न आहे की इज दिस फर्स्ट प्रेग्नन्सी, तर हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. इथंच तुम्ही गोंधळ करत आहात, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे. तर तुमची माता जर पहिल्या खेपेची असेल तरच तुम्हाला होय म्हणायचं आहे, आणि पहिल्या खेपेपेक्षा जास्त त्या मातेची खेप असेल म्हणजे दुसरी प्रेग्नन्सी असेल, तिसरी प्रेग्नन्सी असेल तर तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करत आहात, हा जो प्रश्न आहे इज दिस फर्स्ट प्रेग्नन्सी, तर इथं तुम्ही नाही केल्यामुळं काय होतं तर तुमची माता जी आहे ती दुसऱ्या खेपेसाठी रजिस्टर होते. तर हा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही लक्षात घ्या,
तो म्हणजे मासिक पाळीची जी तारीख आहे त्यानंतर जो येणारा कारण तो जो प्रश्न आहे तो मराठी जरी तुम्ही लँग्वेज केली पोषण ट्रॅकरची तरी देखील ते तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतो. त्यामुळे तुम्हाला जर इंग्लिश वाचता येत नसेल किंवा समजत नसेल हा प्रश्न, तर मात्र लक्षात ठेवा की जे काही आपण मासिक पाळीची तारीख टाकत आहोत त्याच्यानंतर हो किंवा नाही असे 2 पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये जर पहिल्या खेपेची माता असेल तरच तुम्ही होय म्हणायचं आहे आणि पहिल्या खेपेव्यतिरिक्त दुसरी खेप तिसरी खेपची जी माता आहे तिला नाही म्हणून तो पर्याय निवडायचा आहे, जेणेकरून तुम्हाला PMM व्हायचा जो काही फॉर्म आहे तो भरताना अडचण येणार नाही आहे. हा एक प्रश्नाचं तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला PMYमध्ये कोणतीच अडचण येणार नाही. त्यानंतर आपण ANC चेकअपची इथं डेट टाकणार आहोत, म्हणजे त्या मातेचं जे काही तपासणी झाली असेल पहिली तिथं त्याची आपल्याला इथं डेट टाकायची आहे. त्यानंतर त्या मातेचं वजन, उंची आणि हिमोग्लोबिन या 3 गोष्टी इथं भरायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला शेवटचा OTP अंगणवाडी सेविकेला येतो, जो काही आपला पोषण ट्रॅकरचा नंबर असेल त्याच्यावरती. तर तो OTP आपण सबमिट केल्यानंतर ही जी काय आपली गरोदर माता आहे ती रजिस्टर होते आणि आपल्याला तिची प्रोफाईल देखील लगेच दिसते. तर इथं पहा मी OTP टाकला आहे, सबमिट केला आहे. त्यानंतर या मातेची जी काही नवीन आपण तयार केलेली प्रोफाईल आहे ती इथं दिसत आहे, यशस्वी नोंद केलेल्या आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.